श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे प्रेमळ संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. आज स्वामी तुमची सर्वात मोठी इच्छा लवकरच पूर्ण करणार आहेत. त्यामुळं फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, सर्व काही ठीक होईल. आणि हा संदेश मोजून 7 मिनिटे मन लावून नक्की ऐका. तुम्हाला अनुभव येईल आणि तुम्ही नक्कीच भाग्यवंत ठराल. स्वामी भक्तांनो, व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हे समर्था, अरे तू माझ्या मनाला प्रार्थनेच्या शक्तीचे वरदान दिले. तुला कोटी कोटी धन्यवाद स्वामी समर्था. पण हे गुरुराया, या मायेच्या जगात माझे मन अजूनही परिपक्व नाही रे. अज्ञानाच्या भरात हे मन काही प्रार्थना करू शकते. हे स्वामीराया, तुला आज इतकीच प्रार्थना आहे की या मनाला काय मागायचे आहे, कसे मागायचे आहे ते ज्ञान दे. याला स्थिर शांत कर. आणि जोपर्यंत ह्या मनाला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत तू ह्या मनाची कोणतीच प्रार्थना ऐकू नकोस. त्यावेळेला तूच तेच दे जे तुला योग्य वाटेल ते. कारण तू माझी आई आहेस. माझे हित आणि अहित कशात आहे हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळं स्वामीराया, तुम्ही मला त्याप्रमाणे मला सद्बुद्धी द्या. मित्रांनो, तुमचे काही संकट असतील किंवा काही इच्छा असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच लिहा. मी स्वामींचरणी एकच प्रार्थना करेल की सर्वांच्या इच्छा या पूर्ण हो आणि सगळ्यांच्या संकटांमध्ये स्वामी तुमच्या पाठीशी नक्की राहतील. व्हिडिओला एक लाईक करा, म्हणजे असे स्वामी संदेश आम्ही तुमच्यासाठी आणत राहू. जो जीवनभर नियमित भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो व श्री स्वामी समर्थ हे ज्याचे दैवत आहे, त्याच्या अंतकाली भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थच परलोकी जाण्याचा मार्गदर्शनासाठी येतात. हे अनुभव असे सत्य आहेत, हे लक्षात घ्या. धूळ तुझ्या चरणांची स्वामी, अबीर चंदनापरी लावले या जयाचे निज भाळावरी, धन्य भाग्य तयाचे जाहली स्वामी कृपा खरी. त्यांच्यावर स्वामी कृपा ही नक्कीच होते. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लहान लढून बघा आणि हारला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आतरतेने बोलून बघा आणि मनासारखं नाही झालं तर सांगा. कारण स्वामी सर्वच शक्य करतात. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिरा मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकर देणार आहे. म्हणून संयम हा जीवनात खूप महत्त्वाचा असतो. संयम आपण ठेवलाच पाहिजे. चिंतेप्रमाणे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही. चिंता नको, चिंतन करा. चिंता करण्यात वेळ वाया घालू नका. तोच वेळ स्वामींच्या नामस्मरणात करण्यात सकारात्मकनी लावा व त्यांची सेवा करा. एवढंच नक्कीच करा. माणसाला डोळे असूनही अंधारात मार्ग दिसण्यासाठी जशी प्रकाशाची आवश्यकता असते, तसेच भरपूर ज्ञान असल्यानंतरही खरा मार्ग दिसण्यासाठी स्वामींच्या चरणी भक्ती असणे आवश्यक आहे. एवढे मात्र खरे आहे, ज्यांना धन कमवायचं त्यांना कण सुद्धा वाया घालू नये आणि ज्यांना ज्ञान कमवायचंय त्यांनी एक क्षण सुद्धा वाया नक्कीच घालू नये. पटापट आपलं ज्ञान हे गोळा करत राहिलं पाहिजे. जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात, सर्वत्र अंधार दिसू लागतो, मग तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो. स्वामी दरबार सुरू होतो. स्वामींची अद्भुत लीला सुरू होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हम गया नाही, अभी जिंदा आहे, असे स्वामी आपल्याला वारंवार म्हणत असतात व त्या संकटी काळी ते आपल्याच पाठीशी असतात. एवढे मात्र खरे आहे. आपल्या सद्गुरूंवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. स्वामींचरणी आपले जीवन समर्पित करूया. कारण योग्य वेळी ते इतकं देतात की माणसाला व मागायला काहीच उरत नाही. एवढं खरं आहे. देव अडवण्यासाठी पण पुण्य असावं लागतं. देव कळण्यासाठी ज्ञान असावं लागतं. देवावर बोलण्यासाठी प्रेम असावं लागतं. देव जाणण्यासाठी भक्तिभाव असावा लागतो. एवढं लक्षात ठेवा. म्हणून देवाचं नामस्मरण हे नक्कीच करा. अस्तित्वाने तुझ्या लाभला, आयुष्याला अर्थ. तुझ्या नामस्मरणाशिवाय वेळही जाते व्यर्थ. या पांढराची तुझ्यावर रुसणं असते निरर्थक. उगमले महत्व मुखी देता श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्था कृपाळा, ध्यानमूर्ती तुझी दिसू दे डोळा. स्वामी माय माझी, मी बाळ तिचा. स्वामी समर्थ आधार जीवनाचा, मीही त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. स्वामी म्हणजे काय आहे बरं? स्वामी म्हणजे एकदम प्रेमळ मनाची शक्ती. स्वामी म्हणजे अंतरात्म्यातील शक्ती. स्वामी म्हणजे एक दिव्य तेजाची लाट असते. स्वामी म्हणजे मोक्षाची सोपी वाट असते. स्वामी म्हणजे हृदयातील पाझर असतं. स्वामी म्हणजे भक्तांसाठी कृपेचा सागर असतं.
स्वामी म्हणजे वाईटासाठी अस्त्र, स्वामी म्हणजे जखमांसाठी वस्त्र, स्वामी म्हणजे आईची माया, स्वामी म्हणजे औदुंबराची छाया. त्यामुळं स्वामी आपल्याला लवकर कळत असतात, कारण ते जमिनीवर राहायचे. आपण श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवतो, हे खूप महत्त्वाचे आहे. परंतु आपले कार्य आणि कर्म असे असावे की श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या प्रार्थनांवर विश्वास ठेवण्यास प्रारंभ नक्कीच करतील व आपण तेवढा भरोसा महाराजांना दिला पाहिजे. आपल्या सामर्थ्याची ओळख करून घ्यायची असेल तर अक्कलकोटला जा. अडचणीत असाल तर गाणगापूरला नक्कीच जावा. नवनिर्मितीचा ध्यास असेल तर गुरुपीठला नक्कीच जा. आपल्या दूरदृष्टीचे मोजमाप करायचे असेल तर पिठापूरला भेट द्या. कायदा व परिस्थिती आपल्या विरोधात असेल तर दिंडोरीला भेट द्या. संपूर्ण आत्मविश्वास गमावला असेल तर फक्त एकदाच गुरुमाऊलींना भेटा. हे असं करून बघा, नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल. नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते व नवीन तुम्हाला मौके देत असते. अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते, तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरता तुमचा हात रिकामा करत असते. एवढं मात्र खरं आहे, एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले तर तो दगड भिजेल आणि पाणी निघून जाऊन कोरडा होईल. पण तेच पाणी थेंब थेंब असे एकाच ठिकाणी आणि अखंड पडत राहिले तर त्या दगडाला भोग पडेल आणि काही दिवसांनी दगड फुटूनही जाईल. त्याचप्रमाणे केव्हा तरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्य नियमाने ठराविक वेळी आणि शक्य तर ठराविक स्थळी जर नामाचे साधन केले तर ती जास्त परिणामकारक असते असे मला वाटते. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. स्वामी आपल्याला धीर देत असतात. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहे मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सर्वांच्याच पाठीशी असेच राहा. करते पण घातक असते. मी एवढा मोठा वाडा बांधला, प्रपंच चांगला केला, असा प्रापंचिकाला अभिमान वाटतो, तर संन्यासी मठातच अभिमान धरून बसतो. म्हणजे या कर्तेपणाच्या वादेतून दोघींची सहजी सुटका होत नाही. हे कर्तेपण सोडावेसे वाटले तरी ते आपल्याला सुटत नाही. याचा आपल्याला नेहमी अनुभव येतो. भगवंताचे अस्तित्व पटल्यानेच कर्तेपणा कमी होतो. म्हणून भगवंताच्या अखंड स्मरणात राहावे आणि भगवंत ठेवेल त्यात समाधान मानावे. जात्याला 2 पेठी असतात, त्यातले एक स्थिर राहून दुसरे फिरत राहिले तरच दळण दळले जाऊन पीठ बाहेर पडते. पण जर दोन्ही पेठी फिरत राहिली तर दळण दळले न जाता फुकट श्रम मात्र होतात. माणसाचे शरीर आणि मन अशा 2 पेठी आहेत. त्यातले मन हे स्थिर आहे आणि देह हे फिरणारे पेठे आहे. मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी नक्कीच कराव्यात. आपली शांती परिस्थितीवर अवलंबून नसावी. एका साधूला कुणीतरी शेतात झाडाखाली आणून ठेवले. तो तेथे स्वस्थ बसून नामस्मरण करीत असे. तिथे लोक त्याच्या दर्शनाला येऊ लागले. लोकांची ये जा वाढल्यामुळे त्या शेताच्या मालकाला त्रास वाटू लागला. म्हणून त्याने त्या साधूला उचलून दुसरीकडे ठेवले. साधूची शांती पूर्वीच्या स्थळी होती, तसेच दुसऱ्या ठिकाणी कायम राहिली होती. शेतमालकाला आश्चर्य वाटले. ज्याचे मन शांत आणि चिंतारहित असते त्याला कुठेही ठेवा तो शांतच राहणार. एकनाथांची शांती अगाध होती. नाथांसारखी शांती यायला परमभाग्य पाहिजे होतं. राजेरवाडे आले आणि गेले, पण ज्ञानेश्वरांचे नाव टिकले, कारण ते शांतीची मूर्ती होते आणि ती शांती काय केले असताना मिळेल. भगवंत नामस्मरणा वाचून अन्य उपायाने ती साधणार नाही. जे जे घडते ते भगवंत इच्छेने घडते ही दृढ भावना असणे हेच शांतीचे नक्कीच लक्षण मानले जाईल. माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया, गुरुचरणी माती तेची माझी भागीरथी, गुरुचरणाचा बिंदू तोची माझा श्रीसिंधू, तोची माझा श्रीसिंधू तोची माझे संध्यास्थान, शिवदेन केसरी पाही, सद्गुरु विना दैवत नाही, सद्गुरु विना दैवत नाही. कधी हे शोधायचा प्रयत्न करू नका की देव आहे का नाही. हे शोधण्याचा प्रयत्न करा आपण माणूस आहोत की नाही व आपल्यास माणुसकी अजून तरी जिवंत आहे की नाही. वाईट कर्म करावे लागत नाहीत, होऊन जातात, आणि चांगले कर्म होत नाहीत, स्वतःहून नक्कीच करावे लागतात. जसे थोडेसे औषध हे भयंकर रोगाला शांत करते, तसेच थोडेसे नामस्मरण दुःख संकटांचा नाश करते. संन्यासाच्या मार्गी नेहमीच काटे असतात. फार असतं त्या मार्गाने चालणारे पोहोचतात लवकर, ज्याचे त्याने ठरवायचे असते. आपण आपले लक्ष संकटे कितीही येवोत स्वामींचे असते सर्वच लक्ष. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या नामस्मरणात राहा.
कारण त्यांच्या नामस्मरणात जर राहाल तर तुम्हाला सर्व गोष्टी नक्कीच प्राप्त होतील, एवढे मात्र खरे आहे. म्हणून स्वामींचे नामस्मरण हे कधीच सोडू नका. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पुढे पाठवा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.